नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मानिनी खूपच जास्त चिडलेली असते. पहिल्यांदा ती वसूवरती आवाज चढवून बोलत असते आपल्या मुलासाठी. मुलाच्या प्रेमापोटी ती आता वसूवरती चिडलेली असते. कारण वसूने पारच्या लग्नाची पहिली वहिली पत्रिका जी मानाने तिला दिलेली असते, ती पत्रिका तिने फाडून पारच्या अंगावरती टाकलेली असते. त्यामुळे इथे मानिनीमधली आई जागी होते आणि ती आता वसूबरोबर भांडत असते. तिला या गोष्टीचा जाब विचारत असते की तू माझ्या मुलाची पत्रिका कशी काय फाडू शकतेस. तेव्हा मानिनी म्हणत असते की या जागी जर रम्याची पत्रिका असती तर तुम्ही अशीच फाडली असतीत का. हे बघा, तुम्हाला माझ्या पार्थचं लग्न रम्याबरोबर लावून द्यायचं आहे आणि ते शक्य नाही आहे. रम्याचं जरी पार्थवरती प्रेम असेल तरी पार्थचं रम्यावरती प्रेम नाही आहे आणि हे स्पष्टपणे सांगून झाले ना. पण तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या हट्टापोटी सगळ्यांनी तुमच्यासमोर गुडघे टेकले पाहिजे. असा अट्टहास का. म्हणजे रम्याला तुम्ही समजवलं पाहिजे की रम्या ग, तुझं लग्न पार्थबरोबर आता नाही होऊ शकत, कारण त्याला तुझ्याबरोबर नाही लग्न करायचं आहे आणि त्याचं एका दुसऱ्या मुलीबरोबर लग्न ठरलं आहे, जिच्याबरोबर त्याला मनापासून लग्न करायचं आहे. ही गोष्ट तुम्ही त्याला समजून सांगायला पाहिजे, पण तुम्ही तसं करत नाही. तुम्ही अजून आगीमध्ये तेल ओतता. तेव्हा इथे आता मानिनी म्हणत असते, हे बघा, तुम्हाला माझ्या मुलाला आशीर्वाद द्यायचा नसेल तर नका देऊ, पण किमान त्याला तुम्ही श्राप तरी देऊ नका. तेव्हा इथे आता विक्रम काका म्हणत असतात, तू शांत हो ना. तेव्हा मानिनी म्हणत असते, अहो मी शांतच आहे, मी कुठे काय बोलते, एवढे दिवस मी शांतच आहे ना. पण आज यांनी माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका पाडून कहरच केला आणि मला ते सहन होणार नाही. तेव्हा मानिनी म्हणत असते, मी पण आई आहे. तुम्हाला असं वाटत असेल ना की मी तुमच्या रम्याचा विचार नाही करत, तर तसं नाही आहे, मी विचार करते. तेव्हा इकडे आता खूपच जास्त मानिनी चिडलेली असते. ती म्हणते की हे बघा वसुताई, तुम्हाला जर माझ्या पारच्या लग्नाला यायचं नसेल ना तर नका येऊ, पण प्लीज तुम्ही पुन्हा आता माझ्या पारच्या लग्नाचा विषय या घरामध्ये काढू नका. त्याचं लग्न ठरलं आहे, त्याच मुलीबरोबर होणार आहे, कळलं तुम्हाला. पण आता पुन्हा पुन्हा पारच्या लग्नाचा विषय काढून आम्हाला त्रास होईल असं काही बोलू नका. अहो आमच्या मुलाचं लग्न आहे, आम्हालासुद्धा आनंदामध्ये राहू दे ना. पण तुमच्या दोघींच्या या वागण्यामुळे आम्हाला आमच्या मुलाचं लग्नसुद्धा छान पद्धतीने साजरं करता येत नाही आहे. कशाला इतका त्रास देताय तुम्ही आम्हाला. आमच्या मुलाच्या आनंदामध्ये तुम्हाला जर आनंद मांडता येत नसेल ना तर तुम्ही नका मानू, पण निदान त्याला त्रास होईल असं तरी काही करू नका. कळलं तुम्हाला. तुम्ही समजावा तुमच्या मुलीला आणि तुम्हीसुद्धा समजून घ्या की तुमची जशी इच्छा आहे ना, जी तुम्हाला वाटते की पूर्ण व्हावी, ती पूर्ण होणार नाही आहे. कारण दुसऱ्या माणसांच्या सुद्धा इच्छा असतात ज्या त्यांना पूर्ण करायच्या असतात. तेव्हा इकडे आता मानिनीला खूपच जास्त भडकलेलं बघून इथे विक्रम काका म्हणतात, मानिनी तू शांत हो ना. तेव्हा इकडे आता वसू म्हणत असते, अरे कशाला तिला शांत करतोयस, बोलू दे बोलू दे तिला. तिच्या मनात एवढे दिवस जे काही साचलंय ना ते तिला बोलू दे. आणि तसंही हे सगळं तिच्यामुळे तर होतंय ना. तिनेच सांगितलंय ना पार्थला की नंदिनी बरोबर लग्न कर, त्या रम्याबरोबर लग्न करू नकोस, असं ह्या मानिनीनेच त्याला सांगितलंय ना. तेव्हा इथे आता बोलू दे तिला किती बोलायचं आहे ते. पण काही झालं ना तरीसुद्धा पार्थ आणि नंदिनीचं लग्न होणार नाही म्हणजे नाही. तेव्हा इथे जीवाला राग येतो आणि तो म्हणतो, आत्या अगं काय बोलतेस तू हे. तेव्हा पार्थ आता इकडे जीवाला हात करतो आणि गप्प बसायला सांगतो. आणि तो म्हणत असतो की आत्या हे बघ, तू आता रागवली आहेस मान्य आहे, पण एक गोष्ट मी तुला सांगतो, आईवरती तू हा आरोप करू नकोस की आईने मला नंदिनी बरोबर लग्न करायला सांगितलंय. उलट ज्या आईला तू बोलतेस ना त्याच आईने मला सांगितलं होतं की एकदा तू रम्याचा विचार करून बघ. रम्यासुद्धा आपल्या घरातली आहे, चांगली मुलगी आहे. माझ्याच आईने मला सांगितलं होतं, पण मी तिला स्पष्टपणे सांगितलं की माझं रम्यावरती प्रेमच नाही आहे, मी तिच्याबरोबर लग्न का करू. आणि तेव्हा आईने मग हा विषय बंद केला. तेव्हा इकडे तू माझ्या आईवरती आरोप करू नकोस. तेव्हा पार्थ म्हणत असतो की आई जे काही बोलते ना आत्या ते मला पटतंय, कारण का तू समजव ना. रम्याला तू समजवलं पाहिजे की तुझं लग्न आता पार्थ बरोबर नाही होऊ शकत. कशाला हा सारखा सारखा विषय काढून आपल्या घरातलं वातावरण आपल्याला विचित्र करायचं आहे. सांग बरं तू तिला समजाव ना, म्हणजे सगळ्या गोष्टी सुरळीतपणे पार पडतील. तेव्हा इकडे आता रम्याला काही हे कळत नसतं. रम्या सगळं ऐकते आणि ती खूपच जास्त चिडलेली असते. त्याचबरोबर इथे मानिनी आता रूममध्ये येते आणि म्हणते, अहो मी पहिल्यांदा आवाज चढून बोलले म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझा राग आला असेल, पण मी काय करू. माझ्या मुलाची पत्रिका वसू आत्यांनी फाडली. का बरं फाडायची त्यांनी. मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. मी पण एका मुलाची आई आहे, मलासुद्धा वाईट वाटत असेल ना.
आणि मुलगी म्हणून मी रम्याचा विचार केला होता की नाही? मी पार्थला सांगितलेलं ना की तिचा विचार करून बघ. पण त्या लोकांना कळायला हवं ना की जर रम्याचं त्याच्यावरती प्रेम आहे पण आपल्या पार्थचं जर तिच्यावरती प्रेमच नाही आहे, तो लग्न कसं काय करेल? मी पहिल्यांदा आवाज चढून बोलले म्हणून सगळ्यांनाच माझा राग आला असेल. तुम्हाला पण आलाय का माझा राग? तेव्हा विक्रम काका स्वतःच्या हाताने आता इकडे तिच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन येतात आणि म्हणतात की हे घे मानिनी, पाणी पी. मला तुझा राग नाही आलाय, पण कसं आहे वसुताई मोठी आहे म्हणून मी तुला गप्प राहायला सांगत होतो. तेव्हा इकडे आता मानिनी म्हणत असते, पण मी कशी गप्प राहू सांगा बरं? म्हणजे मला असं वाटते ना या मुलीचं आपल्या लेकावरती प्रेम आहे, पार्थवरती, म्हणून हिचा हट्ट पूर्ण झालाच पाहिजे. याला काही अर्थ आहे का? म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे आपण त्या व्यक्तीला हातामध्ये काही बांधून ठेवायचं असतं का? बाबा तुझं जिथे आयुष्य तुला जगायचं आहे तिथे जग, आनंदाने राहा, हे सुद्धा प्रेम असतं ना? की ओरबाडून हिसकावून मुठीमध्ये धरून ते प्रेम ठेवायचं असतं, हिसकावून घ्यायचं असतं? असं तर काही नाही आहे. पण रम्या आणि वसुताई हे ऐकायलाच तयार नाही आहेत. बरं रम्याला समजवायला वसुताईनी पाहिजे तरी त्या वसुताई स्वतःच ऐकायला तयार नाही आहेत. त्यांचाच हट्ट चालला आहे की पार्थचं लग्न दुसरं कुणाबरोबरच होणार नाही, फक्त रम्याबरोबर होणार. आणि त्यांनी हा हट्ट त्यांचा सोडायला काही त्या तयार नाही आहेत आणि त्यांच्यासमोर आपल्याला गुडघ्यावरती बसायला सांगतायत. म्हणजे आपण त्यांच्या मनाप्रमाणे सगळं काही करायचं तरच त्या खुश, नाहीतर नाही. तेव्हा इकडे आता जीवा त्यांचं बोलणं ऐकत असतो आणि त्याला ते पटत असतं. तेव्हा विक्रम काका म्हणत असतात की हे जे काही वसुताईचं बोलणं आहे ना ते तिलासुद्धा खड्ड्यात नेऊन ठेवेल आणि तिच्या मुलीलासुद्धा. आपलं त्या दोघींनाही समजावून झालेलं आहे. अगं प्रेम प्रेम काय प्रेम? एखाद्या व्यक्तीवरती आपलं प्रेम असणं हे प्रेम आहे, तर दुसऱ्या व्यक्तीचं सुद्धा आपल्यावरतीच प्रेम पाहिजे असं काही नसतं ना. त्या व्यक्तीला दुसरी कोणीतरी आवडूच शकते मुलगी, म्हणून काय आपण लगेच अखंड तांडव करायचं का? आपण त्या प्रेमाला जाऊ नाही का देत? तेव्हा इकडे रम्याला ही गोष्ट कळते कुठे? रम्याचा तर हट्ट आता खूपच जास्त झालेला आहे. तिला काहीही करायचं आहे, पण तिला पार्थबरोबर लग्न करायचं आहे आणि याला काही अर्थ नाही आहे. तेव्हा मानिनी म्हणत असते, मला हे अजिबात पटत नाही आहे. रम्याचं वागणं आणि वसुताईंचं वागणं याला काय म्हणतात? याला आपला हेका आणि आपला हट्ट पूर्ण करणं म्हणतात आणि मला ते अजिबात पटत नाही आहे. तेव्हा विक्रम काका म्हणतात, नाही तू बरोबर बोलतेस, मला सुद्धा पटतं आहे. पण काहीही झालं ना मानिनी, तरीसुद्धा आपण आपल्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं. त्याला आपण एकटं नाही सोडायचं आणि काही झालं तरीसुद्धा नंदिनी बरोबरच त्याचं लग्न होईल. आपण यांच्या हट्टाला अजिबात बळी नाही पडायचं. त्याच्यानंतरला इकडे आता पार्थ लग्नाची पत्रिका जॉईन करत असतो. जी फाडलेली असते ती तो जॉईन करण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच तिथे जीवा येतो आणि म्हणतो, काय दादा काय करतोयस? तेव्हा पार्थ म्हणतो, काही नाही, लग्नाची पत्रिका जुळते का ते बघतो. तेव्हा जीवा म्हणतो, अरे लग्नाची पत्रिका काय? तुमची मनं एकमेकांबरोबर जुळली, लग्नाची पत्रिका फाडली म्हणून काय तुमचं लग्न होणार नाही आहे का? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, तरीसुद्धा आत्याने असं नाही करायला पाहिजे होतं, मला तिच्याकडून ही अपेक्षा अजिबातच नव्हती. तेव्हा पार्थ म्हणतो की बघ ना रे, म्हणजे मला वाटलंसुद्धा नव्हतं की आत्या माझ्याबरोबर असं करेल. तेव्हा जीवा म्हणतो, अरे पण दादा या रम्याचं नक्की चाललंय तरी काय? तिला काय हवं आहे काय तुझ्याकडून? तेव्हा इकडे पार्थ म्हणतो की तिला मी हवा आहे. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की तिचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, खूप आधीपासून, आणि माझं तिच्यावरती प्रेमच नाही आहे, पण तरीसुद्धा तिची अशी इच्छा आहे की मी तिच्याबरोबर लग्न करावं, नंदिनीबरोबर मी लग्न करू नये असं तिला वाटतं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो की हे योग्य आहे का जीवा? जीवा म्हणतो, अजिबात नाही. जर तुझं रम्यावरती प्रेमच नाही आहे तर तू तिच्याबरोबर लग्न कसं काय करू शकतोस? लग्न करण्यासाठी प्रेम असणं खूप महत्त्वाचं आहे आणि तिच्यावरती तुझं प्रेम नाही आहे म्हणजे तू तिच्याबरोबर लग्न नाही केलं पाहिजे, या मताचा मी पण आहे. तेव्हा इकडे आता पार्थ म्हणत असतो, मी काय करू मला कळत नाही आहे. मला असं वाटलं होतं की माझं जेव्हा लग्न ठरेल ना तेव्हा घरामध्ये सगळ्यात जास्त आनंद त्या दोघींना होईल आणि सगळ्यांना घरातल्या लोकांना इतका आनंद होईल की माझं लग्न धामधूममध्ये एकदम वाजत गाजत साजरं होईल. पण असं तर काहीच होताना दिसत नाही आहे. तू बघतोयस ना, जिथून माझं लग्न ठरलं आहे तेव्हापासून घरामध्ये फक्त आणि फक्त वाद होत आहेत, फक्त आणि फक्त इथे भांडणं होत आहेत आणि मला ते आवडत नाही आहे. तेव्हा जीवा म्हणतो, तू काळजी करू नको, तू ही पत्रिका आहे ना ती घे, सांभाळून ठेव आणि मी आहे ना, मी रम्याशी बोलतो, रम्याला मी समजावतो. तेव्हा इकडे जात असताना आता नंदिनी नावाच्या पत्रिकेचा तुकडा खाली पडणारच असतो. तेवढ्यातच जीवा तो सांभाळतो आणि म्हणतो, हे घे, आता मी सांभाळले, पण तू सांभाळून ठेवा, मुठीमध्ये धरून ठेव, नाहीतर जाईल तुझी नंदिनी उडून, चालेल का तुला? तेव्हा इकडे जीवा
आता तो नंदिनी नावाचा तुकडा पारच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो, काळजी करू नको, तू आता तुझं लग्न एन्जॉय कर रे, तू आराम कर, नाहीतर लग्नामध्ये तुला छान दिसायचं आहे की नाही, नाहीतर कळकट्ट मळकट्ट चेहरा दिसेल आणि नंदिनी म्हणेल की अशा चेहऱ्याच्या माणसाबरोबर मला लग्न नाही करायचं आहे, मग चालेल का तुला? तेव्हा इकडे आता पार्थ त्या पत्रिकेच्या तुकड्याला बघत बसलेला असतो. त्याला नंदिनीची आता आठवण यायला लागलेली असते. त्याचबरोबर इथे जीवा आलेला असतो रम्याबरोबर बोलायला. रम्या तर आधी सायकोच झाली आहे प्रेमामध्ये. काय बोलते, कशी वागते, तिचं तिलाच कळत नाही आहे प्रेक्षकांनो. त्याचबरोबर इथे जीवा येतो आणि म्हणतो की नाही, काही झालं तरीसुद्धा मला आता रम्याला समजवायचंच आहे. तिला सांगायचं आहे बळजबरीने प्रेम नाही मिळवता येत. प्रेम तरी आतून व्हायला पाहिजे ना. तर इकडे आता जीवा आल्यानंतर रम्या म्हणते की जीवा, अरे बरं झालं तू आलास, बरं झालं. मी आता विचारच करत होते की या घरामध्ये माझी बाजू समजून घेणारं कोण बरं आहे. मला कुणीच दिसत नव्हतं, पण तू आहेस ना, तू माझी बाजू नक्की समजून घेशील. म्हणजे बघ ना रे जीवा, मला माझ्या मनातलं कुणाबरोबर तरी सांगायचं आहे, पण त्या व्यक्तीने मला समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि तू इमोशनल आहेस, तू मला नक्की समजून घेशील. तुझी बाजू खूपच जास्त इमोशनल आहे. तेव्हा ती म्हणते, ये ना माझ्याबरोबर ये, मी तुला दाखवते की माझं पार्थवरती किती प्रेम आहे. कुणीही मला समजून घेत नाही आहे, पण तू मला समजून घेशील, तू ये माझ्याबरोबर. तेव्हा इकडे आता रम्याजवळ तो जणू काही भांडायला आलेला असतो, तिला समजवायला आलेला असतो. पण जीवा आता तिचं बोलणं ऐकतच राहतो, कारण ती त्याला बोलण्याची संधी देतच नाही. तेव्हा रम्या म्हणते, हे बघ, माझ्या पार्थवरती किती प्रेम आहे ना, हे मी जपून ठेवले अगदी लहानपणापासून इतकी वर्ष. बघ तू माझ्या कपाटामध्ये सगळीकडे तुला पारच्या आठवणीच दिसतील, बघतोयस ना तू. तेव्हा इथे आता जीवा बघतो तर काय, त्याला खूप मोठा धक्का बसतो, कारण तिने पूर्ण कपाटामध्ये इथे पारचे फोटो लावून ठेवलेले असतात, शाळेपासूनचे ते कॉलेजपर्यंतचे. त्यानंतरला दोघेजण आता जेव्हा काम वगैरे करत असतात तेव्हाचे सगळे फोटोज तिने आता इथे हार्ट शेपमध्ये लावून ठेवलेले असतात. आणि इकडे नंदिनीने सुद्धा आपल्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी ती आपल्या बहिणींना दाखवत असते. म्हणजे इकडे आता काव्याची बाहुली, आरोहीची बाहुली, त्या दिघींचा लहानपणीचा फोटो, त्यांचे खेळणी, हे सगळं काही तिने आता जपून ठेवलेलं असतं कपाटामध्ये. आणि त्या आठवणी ती आता आपल्या बहिणींना दाखवत असते आणि म्हणत असते की हे बघा, ह्या आहेत माझ्या लहानपणीच्या आपल्या तिघींच्या आठवणी, ज्या की मी जपून ठेवलेल्या आहेत. ती म्हणते, पण मी गेल्यानंतर हे सगळं तुम्ही जपून ठेवाल ना? तेव्हा काव्या म्हणते, ताई, ही बाहुली मी ठेवू? आरोही म्हणते, आणि हे मी ठेवू? तेव्हा काव्या आता इमोशनल झालेली असते, नंदिनी इमोशनल झालेली असते. नंदिनी म्हणत असते की हे ठेवू, हे ठेवू काय? माझ्या ह्या सगळ्या आठवणी ज्या आहेत ना, त्या मी तुमच्याकडे ठेवूनच जाणार आहे. तुम्ही त्यांना जपाल ना, काळजी घ्याल ना त्या आठवणींची. त्यानंतरला इकडे आता रम्याने जे फोटो वगैरे दाखवलेले असतात ते इकडे जीवा बघतच बसतो. त्याला पण टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काय आहे. त्यानंतरला नंदिनी आता रडत असते, ती इमोशनल होते आणि म्हणते की ह्या सगळ्या आठवणी आहेत ना, त्या मी बरोबर नाही घेऊ जाऊ शकत, कारण त्या खूपच आहेत. ते ओझं मी नाही नेऊ शकत ना, एवढं ओझं तिकडे, कारण त्या ह्या पिशवीमध्ये किंवा ह्या बॅगमध्ये मावणारच नाही आहेत, इतक्या आपल्या आठवणी आहेत, आणि म्हणून त्या मी इथेच ठेवणार आहे. तर इथे रम्या म्हणत असते, हे बघ, तू बघितलेस हे सगळे फोटोज, त्याचबरोबर ह्या सगळ्या आठवणी बघ ना तू. अरे तुला आठवतंय का, ही माझी डायरी, ह्या माझ्या डायरीमध्ये ना मी सगळं लिहून ठेवलं आहे. मला त्याच्याबद्दल केव्हापासून काय वाटतंय सगळं लिहून ठेवलं आहे मी. ही अंगठी आहे ना, ही सोनं, नाणं, प्लॅटिनम, हिरे, मोती याच्यापेक्षा खूप मोठी आहे माझ्यासाठी, कारण त्याने खाल्लेलं जे चॉकलेट होतं ना, त्या चॉकलेटचं जे रॅपर असतं, जे कवर असतं, त्याच्यापासून त्याने ही अंगठी बनवली होती माझ्यासाठी आणि माझ्या बोटामध्ये घातली होती. ती अंगठी मी इथे लावून ठेवली, हे बघ. म्हणजे हिरे मोत्याची सुद्धा याला सर येणार नाही, इतकी मौल्यवान आहे ती माझ्यासाठी. आणि हे बघ ना, तू वाचू शकतोस, तू वाचू शकतोस जेव्हा मी जे काही त्याच्याबद्दल लिहिलं आहे ना, तू वाचू शकतोस, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे बघतोयस तू, हे बघतोयस, ही काडी आहे, अरे आईस्क्रीमची काडी, ती आहे ना आईस्क्रीमची काडी. पहिल्यांदा आम्ही दोघांनी ते आईस्क्रीम शेअर केलं होतं, त्याने आणि मी, आम्ही दोघांनी ते खाल्लं होतं. मी बघ त्याच्यावरती आमच्या दोघांची नावंसुद्धा लिहिलेत, पार्थ आणि रम्या. म्हणजे ह्या काडीला आहे ना त्याच्या ओठांचा स्पर्श झाला होता, आणि म्हणून ती माझ्यासाठी खूपच जास्त स्पेशल होती. मी ती टाकून नाही दिली, मी ह्याच्यामध्ये ती लावून ठेवले. हवं तर बघ ना तू, बघ जेव्हा तू बघू शकतोस, तू वाचू शकतोस, कारण मला असं वाटते की या घरामध्ये जर माझी बाजू कुणी समजून घेणारं असेल ना, तर मला तो तूच वाटतोस रे जीवा.
तूच मला समजून घेशील. सांग ना, कुठे मी कमी पडते प्रेमात? माझं जर इतकं प्रेम आहे माझ्या पार्थवरती, तर माझ्या पार्थला मी दुसरं कुणाबरोबर तरी लग्न करताना कसं काय बघू शकते? तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, पण रम्या, दादाचं तुझ्यावरती प्रेम नाही आहे. त्याचं पण हवं आहे ना प्रेम. तुझं एकटीचंच आहे त्याच्यावरती. मग त्याचं जर तुझ्यावरती प्रेम नाही आहे, तो लग्न कसा करेल? तेव्हा इकडे रम्या म्हणते, जीवा तू पण त्यांच्यासारखाच बोलतोयस रे. तू माझ्या बाजूने का नाही बोलत आहेस? तेव्हा इकडे आता काव्या, नंदिनी आणि आरुषी तिघीजणी रडत असतात. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते की हे बघा, माझं लग्न होऊन मी जरी गेले तरी ह्या माझ्या सगळ्या आठवणी, आपल्या तिघींच्या आठवणी मी इथे ठेवून जाणार आहे आणि तुम्हाला त्या आठवणी जपून ठेवायच्या आहेत हं. आणि हे बघा, मी इथून निघून गेले तरीसुद्धा या घरामधली दंगा, मस्ती आणि प्रेम हे असंच राहिलं पाहिजे. याच्यामध्ये काहीही बदल नाही झाला पाहिजे. कळलं तुम्हाला? तेव्हा इकडे आता तिघीजणी एकमेकींना मिठी मारून रडत असतात. तेव्हा आरुषी म्हणत असते, ताई, पण तुझं लग्न होईल त्याच मंडपामध्ये जर काव्याचं लग्न झालं तर मग तुम्ही दोघीजणी निघून जाल ना? आणि मग नंतरला ही संपूर्ण रूम, हे सगळं, ही सगळी खेळणी असू दे, ह्या सगळ्या आठवणी फक्त माझ्या असतील, हो की नाही? म्हणून काव्याचंही लग्न लवकर झालं तर बरं होईल. म्हणजे हे सगळं मला एकटीला मिळेल ना? ही अख्खी रूमसुद्धा माझीच असेल. तेव्हा इकडे काव्या म्हणते, आरुषी, काय म्हणालीस तू आता? तेव्हा इकडे आता आरुषी त्याच्यामध्ये ही गंमत करत असते. ती आपल्या बहिणींना हसवत असते. तेव्हा इकडे काव्य आता तिला मिठीमध्ये घेते आणि म्हणते की मी लवकर लग्न करणारच नाही आहे. मी काही तुला सहजासहजी सोडून जाणार नाही आहे, असं ती म्हणते आणि आपल्या दोन्ही बहिणींना घट्ट मिठी मारते. तर इकडे आपल्याला आता ह्या तीन बहिणींचं भरभरून प्रेम बघायला मिळतं प्रेक्षकांना. खूपच जास्त इमोशनल सीन त्यांचा आज झालेला असतो. तर इकडे आता रम्याचा खतरनाक सीन आहे. ती ऐकायला तयारच नाही आहे. तिला फक्त सगळ्यांना एक गोष्ट पटवून द्यायची आहे की माझं पार्थवरती प्रेम आहे, त्याने सुद्धा माझ्यावरतीच प्रेम केलं पाहिजे आणि मला आणि त्याला दोघांना एकमेकांबरोबर लग्न केलं पाहिजे. पण इकडे आता जीवा म्हणत असतो की तुला जे वाटतं दादाबद्दल, ते दादाला तुझ्याबद्दल वाटतच नाही. तो नेहमीच एक मैत्रीण म्हणूनच तुझ्याकडे बघत आला आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती काय जबरदस्ती करायची आहे का? जरा एखाद वेळेस तू दादाच्या जागी उभं राहून बघ ना. म्हणजे त्याचं तुझ्यावरती प्रेमच नाही आहे आणि त्याचं लग्न दुसऱ्या मुलीबरोबर ठरलं आहे. मग तो तुझ्यावरती प्रेम कसा करेल आणि लग्न कसं करेल? तेव्हा इथे रम्या म्हणत असते की जीवा, अरे एकदा तू माझ्या बाजूने बघ ना. तू माझ्या बाजूने उभा राहा आणि बघ की तू जर माझ्या सिच्युएशनमध्ये असतास तर काय केलं असतास. म्हणजे तुझं जर एका मुलीवरती अपाड प्रेम आहे, खूप प्रेम आहे आणि त्या मुलीचं लग्न दुसऱ्या मुलाबरोबर झालं आणि त्या मुलाला तुझ्या आवडत्या मुलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालताना तू बघितलंस, तिचं लग्न एका दुसऱ्याच मुलाबरोबर होते, हे जर तुला कळलं तर तू काय करशील? ते लग्न होऊ देशील का? की आपलं प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करशील? सांग ना मला, तू काय करशील? तेव्हा इकडे आता जीवा पूर्णपणे ब्लँक झालेला असतो. काय बोलावं, काय नाही बोलावं, त्याला आता काही कळत नाही. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे जीवा काव्याला म्हणत असतो की काव्या, तुझं लग्न जर दुसऱ्या कुठल्या मुलाबरोबर झालं तर काय करशील? आपण काय करायचं? तेव्हा इकडे काव्य आता गप्पच बसते. तिला कळत नाही की जीवा असं का बोलतोय. त्यानंतरला इकडे आता रम्या म्हणत असते की येते मी नंदिनी, शेवटचा घाव घालायला, कारण त्याशिवाय आता माझ्याकडे काही पर्यायच नाही आहे. हे लग्न काही करून मोडलं पाहिजेच. आणि त्यामुळे रम्या आता नंदिनीला भेटायला आलेली असते. तेव्हा नंदिनी म्हणते, अरे रम्या, तू इथे आनंद सदनमध्ये काही काम होतं का? तेव्हा इकडे रम्या तिच्याकडे रागाने बघत असते आणि नंदिनी तिच्याकडे आश्चर्याने बघत असते की रम्या कधी नव्हे ते आज इथे आनंद सदनमध्ये कशी काय आली. अशा रीतीने तिच्याकडे बघत असते.